बाई मी माझ्यासाठी साडी आणली. आवडली का तुले? गांजरी कलर मस्त. किती मस्त साडी आहे. स्वातीले हे आवडली. आज काही कंपनीत इन झालो नाही तर चला बा म्हटलं साडीच घ्या. मग एटीएम मधले पैसे काढले आणि साडी घेऊन घेतली माझ्यासाठी. ती नाही घेतला ड्रेस चांगला, शॉपिंगच करून घेतली. मग आज चांगली आहे ना बाई, मस्त आहे ना. असं 1200-1300 रुपयाची नाही, मस्त आहे साडी गिडी, चांगली आहे. बरं झालं आणली तर. 1200-1300 रुपयाची? अहो 1200-1300 रुपयाची नाही होय. मग केवढ्याची होय हो बाप्पा? 1200-1300 रुपयाची नाही होय तर असं मग 1500 रुपयाची नाही. अहो 1500 रुपयाची नाही होय, 5000ची होय साडी. एवढी काय एवढी चांगली साडी 1500 रुपयात भेटते का बिचारे? 5000ची साडी होय तो. मग दोघी तिघी बसल्या होत्या साडी काढल्या बरोबर. मी म्हटलं मी ना चॉईस केली म्हटलं ते साडी. मग 5000ची साडी होय बाई. 5000ची साडी? बापा बापा. अहो एवढ्या महागाची साडी कायले घेतली माय बिचारे? वा 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 पूजा, एवढ्या महागाची साडी घेतली तू ना? एवढ्या महागाची एवढे कायले खर्च केले पैसे बिचारे? ना एवढ्या महागाची घेतली म्हणता तू ना तर पैसे दिलेच नाही. नाही त्या पोरानं दिले, मी माझ्या पैशानेच तर घेतली वा. नाही तसं नाही म्हणलं, पण पैसे एवढ्याले उडव वाढव नाही करायचं बाई. मग लावून ठेवायचे पैसे, लावून ठेवाले. तशी तर तू तर काही साड्या घालतच नाही ना जास्त. मग एवढी महागाची कायले आणली? ठेवून ठेवूनच तर राहते साऱ्या साड्या तू एवढ्या. लावून ठेवायचे त्या पोराले द्यायचे नाही. तुम्हाला देत जाऊ मी पैसे, लावून ठेवत जाऊ ना. स्वतःसाठी नाही घेत जाऊ. माझ्या लेकरासाठी आणले मी ना, माझ्यासाठी आणले. तुला खुशी नाही आहे पोरीनं साडी घेतली स्वतःसाठी तर नाही, आणि त्या सुनेनं घालली तर 3000ची. तेव्हा नाही एक शब्द म्हणला तू ना. काय बाई कुठची गोष्ट कुठं नेते? तुले कुठं म्हणलं त्याले दे बा म्हणून? अहो तू लहानसं लेकरू आहे, त्याच्यासाठी लावून ठेवायचे पैसे, लावून ठेवाले. एवढ्याल्या महागाच्या साड्या कायलेच घ्यायच्या म्हणलं मी ना. त्या सुनेनं घेतले, त्यावल्या नातीले घेतले, त्या पोरानं कपडे. तेव्हा नाही तोंड उघडलं तुझं. मी ना घेतल्याबरोबर तुले महागाचं दिसून राहिलं. वर्षातून एकच वेळा घेतो, तशी साड्या घालतच नाही मी. काय बाप्पा आता तुले सारखं म्हणीन तरी उलटच लागते. आता मनातून धरूनच घेतलं काही आमच्या विषयी तर धरून घेतलं. सर्वेचे चेहरे दिसून राहिले आता मध्ये, ओरिजिनल का आहे का नाही. तर साडी तर खरंच लय मस्त आहे बाई. किती मस्त साडी घेतली 5000ची. बाप्पा बाप्पा लय मस्त साडी आहे. कलर ही खूप खास आहे बाई. बाई पूजा बाई, काय म्हणतो तू आता? ते काही भाषण द्यायचं आहे का माया याच्यात? दे मग द्यायचं असं तर. चांगली आणली ना तुम्ही साडी, बरं झालं आणली तर. मी काय म्हणलं तुम्हाला माईवाली त्या दिवशीची ते 3000ची साडी नाही का, तुम्हाला आवडली होती ना? तर एक काम कर ना, तुमची साडी मला हे आवडली, माई साडी तुम्ही घ्या, तुमची साडी मला द्या. हो जी पूजा बाई, शिकून राहिली का चोपडे आव्हानाची? पडली नसती मला ही साडी तर कायले आणली असती एवढे पैसे देऊन? तुला द्यासाठी आणली का? आणाले जाऊ दे ना बाई. व जा बरं, तू स्वयंपाक गिंपाक कर बरं. जा, भुका लागून गेल्या काहीची बसली आहे ते. टीव्ही पाहत जा ना. स्वयंपाक करणं काय ठेका घेतलं पाहिजे स्वयंपाक करायचा एकटीनं? दोघी आहे तुम्ही, मदत कर ना मला, करू लागणार थोडस. टीव्ही पाहिली म्हणून काय झालं? काय टीव्ही पाहतच नाही जात जाऊ का मी दिवसभर? काही कामच करायचे. आता बोलाले चान्सच भेटला, चान्स भेटाले. चाल येतो मी कराले, चाल लागतो करू. हे मले होय जाणून बुजून मायासाठी म्हणून राहिली. तिची जैली नाही का आता? साडी नाही दिली तिले तर. चुपचाप राही ना बाई तू बी. कायले गोष्ट वाढवत तर बिनफालतू. आणली तर आणली साडी, आता घालजो ना. कायले वाढवून राहिली गोष्ट? बाई तू तर कधी घेऊन देतच नाही साडी. मी ना साडी आणली स्वतःसाठी तर एवढंच तोंड करून बसली. कायले आणली म्हणते मला साडी. मग काय करू? ती असं म्हणणं होय का तुला पोरायले द्याव आणि तुझे घर भराव मी ना फक्त काम करायचं, माय लेकराले नवऱ्याले काहीच नाही द्यायचं? बाई तसं नाही म्हणलं मी ना पूजा. काहून अशी बोलतं व? ते बी मायस पोरग होय, तू बी मायस पोरगी होय व. मायस पोरगी राहिले बस. तू तर त्याच्याकडूनच भाग घेत, पोराकडून भाग घ्यायले, पोरीकडून तर घेतच नाही. ती पोरग होय मायवालं ते, मला त्याच्याजवळ राहा लागते बाई. राहिले तू पोसशील का त्या घरी, नेशील का आम्हाला दोघाले? त्याच्याजवळ राहणे आहे मला, त्याच्याकडून भाग नाही घेऊ तर कोणाकडून घेऊ व बाई? तू करशील का बाई? थोस करणार आहे ना तू तर. त्या नवऱ्याच्या घरी चालली जाशील आज ना उद्या. हो ना, मला हकलाच्याच तर मांग लागले. हकलाच्या मांग लागले 2 दिवस तर नाही सपादून राहिलं माय लेकरून. मी दाखवले ना तुम्ही तुमचे रंग. जाय बापा, तुले ना काय बोलाव काही समजतच नाही. तुले पटत असन तर राय बाई पूजा, नाही तर चालली जाय. तुले एवढंच वाटत असन तर, आमच्याच्यानं तुझे नुकसान झालं असं वाटत असन तर चालली जाय बाप्पा नवऱ्याच्या घरी. दाखवली ना तुने बी, मनातली गोष्ट बोलून दाखवली ना आई. तुले बी वाटते मी गेली पाहिजे म्हणून. इथून जातो ना मी. मायवाली 6.5 लाख रुपये टाक म्हणा तुम्ही सगळेच जण. चला द्या मायवाले पैसे, त्याच्यानंतर जातो मी. माय 6.5 लाख रुपये आणून पाहिजे, नाही तर कोणत्याही हालतीत मायवाले पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे.
मान कोणी 6.5 लाख रुपये देत असते का जी? आता घराले लागले पैसे कुठून देणार आहे? आम्हाला काय जीव द्यायला लावता का तुम्ही? ए गुबडे, तू नको बोलू गुबड्या वानाची, नाही तर तुले धरून आपटीन मी आता. हा, गुबड्या तोंडाची. तसे बी हे पैसे मी ना आईले पाहून दिले होते. घर तर आईच्याच नावावर आहे ना. नावावर राहिले, कोणाच्या नावावर आहे? त्याच्या त्या नवऱ्याच्या नावावर नाही आहे काही. शिकून राहिली इथं तर आईच्या नावावर आहे घर. माझ्या नावावर हाय घर, हाय नाही तर काय? तूनच पैसे दिले, तूनच करून दिलं. हकललं नाही पाहिजे ह्या दोघा नवरा बायकोनं म्हणून. तुले आमची काळजी आहे ना, आम्हाला नाही का बाई तू ही काळजी? व पोरगी होय ना तू, पोरगी राहिले म्हणून तर म्हणलं तुले बिनफालतू खर्च नको करू पैसे. का भर लेकरू आहे तुले. किती वेळा सांगितलं लेकराले रात्री विकाराच्या बाहेर जाऊ नको देत जाऊ म्हणून. घरी घेऊन येत जाण त्याने. जाता नाही का तुला घेऊन यायचं घरी? काय करू, ऐकतच नाही ते पट्ट. 2 वेळा गेलं. थांब ना आई, येतो ना आई करते. एक ताळी मारायची पायावर चांगली आणि घेऊन उचलून घरी यायचं. घरी आले ऐकत नाही पट्ट तर त्याच्याच मतान त्या स्वतःला वागायचं का? कशाने काही झालं म्हणजे मग काय करशील? घेऊन नाही तर इकडे तिकडे जाता येते. लेकराला घेऊन आले काय होते जी तुम्हाला? आताच थकली मी स्वयंपाक करून आली. बसू द्या थोडस. वहिनी, वहिनी काय ना वहिनी, साडी आणली तुमच्यासाठी. आवडली का तुम्हाला साडी? माय बाई व साडी आणली का जी तुम्ही? श्याम भाऊजी काय आणली जी साडी जी तुम्ही? मी ना थोडी म्हणलं होतं बापा तुम्हाला साडी आणा म्हणून. साडी मस्त आणली जी, पण तुला ठेवायची असेल तर ठेव ना श्वेता हे साडी. नाही जी ताई, मला आणली ना त्याईनं पहिलेच आणलेली आहे. हे तुम्हाला आवडली ना, तुम्हीच ठेवा. मला आवडली होती पण तुमच्या नावानं आणली नाही तर आता हे तुम्हीच ठेवा. काय आणली जी? फालतू खर्च केला. मोठी नाटकी वहिनी आहे माझी वहिनी. 2 दिवस झाली माझ्या बायको सोबत फुगून आहे साडी. आता म्हणते काय आणली. काही असो पण स्वभाव मस्त आहे, मनात ठेवत नाही कोणती गोष्ट. आणल्याबरोबर हसून दिलं ते. नाही साडी आणल्याबरोबर माझी तर साडी आणली तर घ्यायची चुपच्या आणि म्हणते कायली आणली. घ्यायची सवय ना. पर्यंत फुगून होती साडीसाठी त्या पुरीसोबत. आता आणली तर कायली आणली. कलर गिलर खूपच छान आहे पण हा वाला आहे ना, मला खूप आवडला. हा वाला खूप छान कलर आहे. तुमच्या अंगावर खूप मस्त दिसन ताई. उद्या घाल जाई. पण ब्लाऊज यूज तर वेळेवर आता होणार नाही शिवणं. गोल्डन आहे ना बाई याची बॉर्डर आहे ना माझ्याजवळ. गोल्डन कलरचे ब्लाऊज यूज पिको फॉलले टाका लागून. उद्या सकाळी नेऊन टाका लागून त्या बाईजवळ. आपल्या गावातली बाई नाही का, देते वेळेवर. तिला 10 रुपये जास्त दिले ना, देते. टाकून द्या लागून. उद्या घालीन मी ही साडी. पडली ना तुम्हाला आता वहिनी? आता नाराज तर नाही आहे तुम्ही? नाही जी श्याम भाऊजी, मी खाली नाराज होची साडीसाठी? नाही साडीसाठी नाराज नाही होत. क्या पण पिऊन आहे का? डोळे घेऊन अशी दिसून राहिली याची लाल वातर उतर. अरे शाम्या, पिऊन आहे का बे तू? वासा येऊन राहिला का? पिऊन आहे का तू? नाही दादा, पिऊन कुठून आहे मी? पिऊन नाही आहे मी. बरं असे तर ये तू. बाई सेता पिऊन आहे बाई. श्याम भाऊजी पिऊन आहे म्हणूनच पळाली इथून. हो आहे थोडंसे. आज त्याची पार्टी होती का नाही तर आज घेतली त्यानं त्यासाठी. मला का नाही काम आहे थोडस. चला बाई, या माणसाला तरी बोलवतो जेवण करायला. स्वयंपाक झाला ना कुठं गेला हा माणूस तर? जस काय सेवक होय बाप्पा, यायच्या मागं फिरा लागते जेवासाठी. कुठं गेला आणि कुठं नाही तर काय सांगावं बापा या माणसाचं. जेवलं आपलं झोपलं. कुठं चालली होतो चंदा? तुम्हालाच बोलवायला येत होती. किती वेळ बसता हो तिकडं बापा? जेवत नाही का खावत नाही तर जेवण घेऊन करा आणि झोपून जा. रात्री आता किती वाजले? 9 वाजले ना. करून राहिली होती एवढ्या वेळचे तिथं? काही नाही, बसलो होतो. त्या पोराची मजा पाहून राहिलो होतो. माझ्या पोराची मजा म्हणजे रोशण्याची? काऊन काय केलं रोशण्यानं? आपलं रोशने नाही का, 8 दिवस झालं मी त्याच्यावर लक्ष ठेवून राहिलो. मला थोडस लक्षात आलं तर मी लक्ष ठेवून राहिलो त्याच्याकडं. ते नाही का, ते नलूची पोट्टी नाही आपली शीत, तिच्याच घरासमोर दिसते. काय आहे ना काय नाही, चहा बहीण माय बिन तर त्याचं तर. आता पाहून राहिलो तर तिच्याकडे पाहते. ते 10 वेळा येत जाते घरातून बाहेरची घरात जात जाते, बाहेरून घरात येत जाते. काय साहेब यायचं वाला कायच नाही त्याच्या मनात तर काय माहित का. ते पोट्टी त्याला इशारा करते आणि हे तिच्याकडे पाहते चहा बहीण माय बिन तर पत्ता काढतो बरं थोडासा. काय चालू आहे ना काय नाही तर लावून लेखा तर इथं दिवा. ती बाई नाही आहे सुधी आणि ते आपल्याला पोरगी करायची नाही. बिन फालतू काय नाही पोट्ट त्याला समजावून सा. नाही तर माझ्यासारखं वाईट नाही पण नवीन लेखाले चांगला. गंगी म्हणे तर काही खोटी गोष्ट नाही बाई. मले म्हणते पोट्ट काहीच नाही हाय वाई. आणि तिकडं लावू तिच्या घराच्या समोर काऊनच बसते हो मग हे पोट्ट? काही हाय नाही तर चांगलं समजावून सांगते ना ते आले भाषेत. नाही तर माया राग पाहिलाच नाही मग त्यानं. नाही तसं गिसं काही नसन जी. बसत असन पोराय जवळ पोरग बसत असन. ते एकटंच बसलं होतं का? बाकीचे पोरं नव्हते? बाकीचे पोरं असन ना जी. बाकीचे पोरं आहे पण बाकीचे पोरं पाहिजे का? इकडं तिकडं वातावरण होतं. हे पोट्ट भामतं तिच्याकडेच पाहिजे. मी पाहिलं ना आता बाकीच्या लेकरायला पाहिलं मी पाहिलं नाही तर का पाहिले. हेच पोट्ट पाहिजे त्यावेळेला. ते पोट्टी याच्याकडे पाहिजे.
मग इशारा करते ते काय आहे ना काय नाही तो. बरं बरं मी सांगतो त्याला, विचारतो मी. तसं गिसं काही नसन, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सांगतो मी त्याला, समजावून सांगतो. चला जेवण करून घ्या. हो शंकर होता ना तो बरा माणूस होता. शंकर हे श्याम्याचा बाप चांगला होता. हे आता काय बोलू त्या बाईले, हे धडाची बाई नाही. हा तिच्या मागं लागू नको म्हणा, तिच्या पोरीच्या मागं. त्याला सांग चांगलं समजावून सांग. हो सांगतो ना, सांगतो समजावून सांगतो मी. तुम्ही चला जेवण करायला चला. ते सोनमे बसली जेवाले. चला जेवतो मी. आणलं कोण नाही त्याला पोट्टेला, आवाज कोण नाही त्याला द्यायला पाहिजे होतं ना जेवण करायला आवाज. होतं त्याला चाल म्हणून घरी येतो म्हणे बाबा. आता त्याच्या समोर बोलता येत नाही ना. तिथं निर्मल भाऊगी सर्वच जण होते ना, त्याच्या समोर जास्त बोलता येत नाही. ये म्हणलं त्याला तर येतो म्हणे बाबा. तर सोनम जेवण करायला बसली आहे, ताट वाढून द्यायला लावा तिले. मी येतो त्याला घेऊन येतो. नालायकाले घेऊन येतो. जा बसा तुम्ही जेवण करायला. नालायक पोट्ट काही नाही हाय करते. मांगई मध्ये दिसलं. हा खरीच गोष्ट आहे बाई हे वाली. काही हाय यायचं वालं. बापालाही दिसलं आता. बाप कायले खोटा बोलत नाही. याची काढतच चांगली. त्या पोट्टीले बोला लागन मले आता का नाही सारखं सुद्धा करावंच लागन त्या पोट्टीले. आईले लागली माय पोराच्या मांग तर काय माहित का लागाले. राणी काय करून राहिली वा रश्ने? बापा याने काय झालं आता? हे कोण असं बोलून राहिलं? घडीतच चांगलं घडीतच वांगलं. माई जानो काय झालं? एवढं कोण शॉर्ट टपकून राहिलं तुमच्या तोंडातून? काल तर बापा मायच्या घरी येऊन माय कपडे देऊ का आणून इथं आणि हे देऊ का आणून तिथं. इथं राहतं का मायच्या घरी? मार बोलून राहिले ते संध्याकाळी. आणि आज काय झालं जी? एवढे गोड बोलून राहिले. तुझ्यासोबत ना प्रेमा नाही बोललं तरी तसंच आणि राग नाही बोललं तरी तसंच. हा काय करा ना काय नाही, कसं भागाव काय समजतच नाही बा तुझ्यासोबत रोशने. हे असे विचित्रवाणी काऊन बोलून राहिले? सूरजचे काय झालं? यायले पिऊन घेऊन तर नाही? हो आज पार्टी गिटी तर होती यायची वाली. पिऊन असून म्हणून तर एवढे गुदुर हसून राहिले थोड्या गोष्टीसाठी. काय झालं? काय विचार करून राहिली तू रोशने एवढा? डॉक्टर नाही वाटते तुम्ही नाही? आईले देऊ का? देऊ आईले चिल्लाव नको ना गुडे. आईले काय आवाज देऊन राहिली इकडं? आईले माहितच नाही म्हणून इकडे रूम मध्ये आलो ना मी. आणि तू बॉम्बलून राहिली जोरात. हो पार्टी होती नवीन वर्षाची. आज केली, वेळ नाही भेटला तर घेतली थोडी. काय 12 महिने पेतच राहतो का मी रातचा? पिऊन पाडून राहतो का कोणी? साडी घेऊन द्या म्हणलं होतं, दिली नाही होती तुम्ही. मग भिंती का गेली? आई झोपली आहे ना तिच्या रूम मधून असून तिला आवाज देत काय? द्या आले साडीच पाहिजे तुला. उद्या सकाळी देऊन देईन साडी नाचून राहिली. साडी लोय तर साड्या घालू अजून आली गेली नाही. मध्ये घराच्या बाहेरच काढते. मग 2 दिवस घरातच घुसू देणार नाही. ते एक तर थंडी आहे बाहेर, थंडीला आली. सांगतोच मी आता. सांगू नाही तर काय? आई साडी नाही घेऊन दिली मला. मी काय करू मग? मस्त दादूत मस्त पेता येते तुम्हाला. साडी घेऊन द्यायच्या वेळेस बायकोने एक साडी नाही घेऊन दिली. येतो ना मायपाची. चुपचाप राही ना. अजून उठणार ते उठाली. देतो म्हणलं साडी. उद्या सकाळी चालतो साडी घेऊन देतो तुला. झालं? तुमच्यावर भरोसा नाही आहे मला. भरोसा राहिले. 2 तोंडे आहे तुम्ही. 2 तोंडे राहिले. मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवत. देतो म्हणलं ना. देतो म्हणलं मी उद्या साडी घेऊन देतो ना तुले. आता फक्त बोंबलू नको. चुपचाप राह, शांत राह. बोंब लाली. रोशने सूरज अजून आलाच नाही का? दरवाजा तर बंद दिसते मला अंदरून. आले जी आई आले. सांगू चोरात तर डुकरीने. म्हणून आईले आवाज गेला. आवाज आली. देतो म्हणलं तुले साडी. मर कसं काय हो? देतो साडी. तुमच्यावर भरोसा नाही आहे मला. आत्ताच द्या मला. आत्ताच पैसे पाहिजेत. आत्ताच पाहिजे मला पैसे. एवढ्या रात्री ते आपाजी बसलाय का तिथं दुकानात? एवढ्या रात्री दुकान कोणतं चालू आहे? दुकान नाही आहे चालू आता. उद्या सकाळी राहणार नाही का चालू? मी उद्या घेऊन येईन. मला द्या पहिले पैसे द्या, नाही तर मी आईला आवाज देतो बरं. होईल माय बिन तर आता इले 2000 दिल्याशिवाय हे चुपचाप झोपणार नाही. आईले बोलवणारच. थांब देतो 2000 रुपये. थांब पाकिट मध्ये आहे. मग लवकर पाकिट तुमचं वालं. कुठं ठेवलं पाकिट तर काढा. पहिले 2000 रुपये द्या, नाही तर आईच्या रूम मध्ये जाऊन सांगतो मी आता.